1 ते 14 पर्यंत सांगितलं, कोणी 21 पर्यंत सांगितलेले रुद्राक्ष आहे. 1 मुखी, 2 मुखी, 3 मुखी, 4 मुखी, 5 मुखी, 6 मुखी, 7 मुखी, 8 मुखी, 9 मुखी, समोरची मुखी, नाही का, असे सांगितलेले आहे. ते असे तयार झाले, असं झाड तयार झालं ते. आणि तुम्हाला पार्थिव लिंगाबद्दल मी बोललेला आहोत. हे रुद्राक्ष 4 प्रकारचे आहे. किती? 4 प्रकारचे आहेत. जसे 4 वर्ण आहेत. कोणते वर्ण? 4. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे जे 4 वर्ण आहेत. तर ब्राह्मणांसाठी पांढरा रुद्र सांगितलेला आहे. क्षत्रियांसाठी पिवळा रुद्र सांगितलेला आहे. आणि वैश्यांसाठी लाल रुद्राक्ष सांगितलेला आहे. आणि शूद्रांसाठी कोणता? आपण शूद्र आहोत सर्व. काळा, पांढरा, पिवळा, लाल आणि काळा 4 वर्णांच्या लोकांसाठी 4 वर्णांच्या लोकांसाठी 4 कलरचे रुद्राक्ष लाभ देणारे आहेत. आता तुम्ही ब्राह्मण नाही आणि पांढरा रुद्राक्ष ग्रहण केला तर ते चालणार नाही. ते योग्यता तुमची नाही. आम्ही जर वापरला तर ते एक प्रकारचं ठीक होईल. का? आजच्या युगातला जो ब्रह्मज्ञानी व ब्राह्मण आहे असं आहे. हे रुद्राक्ष परिधान जे शैवपंथी आहे त्याने रुद्राक्ष हा अवश्य परिधान करायला पाहिजे. बेलाचं झाड लावलं पाहिजे आपल्या घरी. काय महत्व आहे? बेलाचं झाड जर घरी लावलं तर कोटी मंदिरे बांधण्याचं पुण्यफल प्राप्त होतं. कोटी घर बांधण्याचं पुण्यफल प्राप्त होतं. आणि त्याला प्रदक्षिणा जर मारली बेलाच्या झाडाला तर 108 तीर्थाचं पुण्यफल प्राप्त होतं. दररोज दिवा लावायचा बेलाच्या झाडाला. का? कारण बेल पत्र हे माझ्या शिवजीचं काय आहे? अत्यंत प्रिय. आवड तुला बेलाची हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, आवड तुला बेलाची, आवड
आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. एवढे माझ्या भगवंताला प्रिय आहे बेलाचेच पान, नाही का. जो कोणी माझ्या शिवजीला बेलाचं पान वाहेल त्याला कधीच दरिद्रता येणार नाही. पण ते पानही कसं असलं पाहिजे, 3 पानं असतात एका याला, पण त्यातलं एखादंही खंडित नसलं पाहिजे. 2 नाही पाहिजे, 3 पाहिजे. 3च. आणि 3च का? कारण प्रकृतीचे गुण 3 आहेत. रज तम सत्व 3 गुण आहेत. तिघांचे, ब्रह्मा विष्णू महेश तिघांचे 3 गुण आहेत, नाही का. सत्व गुण हा विष्णूजीचा आहे, राजस गुण हा ब्रह्माजीचा आणि तामस गुण हा शिवजीचा आहे. हॅलो, म्हणून 3 प्रकृतीचे गुण म्हटलेले आहे. प्रत्येकामध्ये 3 आहे. आणि माझ्या परमेश्वराला, माझ्या शिवजीला ते अत्यंत प्रिय आहे. जो कोणी रुईचं पान, रुईचं गुलाबी जे फूल असतं, ते फूल जर आपण पिंडीला वाहिलं तर केव्हा, जोपर्यंत ते फूल घेऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवजीला अर्पण जर केलं तर त्याचं फल अलगच आहे बाबा. रुईचं फूल माहित आहे तुम्हाला? कधी वाहिलं का रुईचं फूल? बरं, अशोक सुंदरी कुठं असते? महाराज आम्ही पूजा करतो, पिंडीची लिंगाची पूजा करतो आम्ही, पण आम्हाला कोणाचं स्थान कुठं आहे हे माहित नाही. मग तुम्हाला माहित नाही तर पूजा कशाची करता? अशोक सुंदरी कुठं असते? कुठं आहे? तुम्ही होते वाटते त्या दिवशी. कार्तिकेयचं स्थान कुठं आहे? ज्यांना ज्यांना कळलं त्यांना कळलं. बाकी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका, नाही का. तुम्हाला प्रसाद मिळेल, पण जो त्या दिवशी झाला तो आज नाही मिळणार. काय असतं, एकदा निघून गेल्यानंतर पुन्हा तेच ते. अशोक सुंदरीचं स्थान कुठं आहे? शिवजीचा जो लिंग आहे त्या लिंगाचा मधला भाग जो आहे, मधला जिथून पाणी पडतंय, ते अशोक सुंदरीचं स्थान आहे. ती कोणाची मुलगी आहे? शिवजीची मुलगी आहे. शिवजीला त्या दिवशी सांगितलं 3 मुली 2 मुलं आहेत.
तुम्ही म्हणाल गणेश आणि कार्तिकेयच्या व्यतिरिक्त तर आम्ही ऐकलं नाही महाराज. तुम्ही नाही ऐकलं असेल पण मी ऐकलं ना. 2 मुलं आहेत हे सर्वांना माहिती आहे, पण 3 मुली आहेत हे अजून माहित नाही. अशोक सुंदरी ही शिवजीची मुलगी आहे आणि त्यानंतरची दुसरी मुलगी ज्वाला, जिला ज्वालामुखी म्हणतो, आणि तिसरी मुलगी आहे मनसा देवी, ही सुद्धा शिवजीची मुलगी आहे. तर कार्तिकेयचं स्थान शिवलिंगावर कुठं असतं? जे उजव्या बाजूला एक त्याचा काठ आहे ते कार्तिकेयचा, आणि डाव्या बाजूला गणेशजीचं स्थान आहे जो इकडचा काठ आहे त्या ठिकाणी. आणि पार्वतीचा जो वास आहे, जो असा लिंगामागून भाग आहे, तो पार्वतीचा हस्त म्हणजे हात आहे. त्या सर्व चौघा मिळून ते लिंग तयार झालेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता तुम्ही म्हणसाल महाराज कथा तर शिवजीची चालू आहे आणि गोपाल कृष्ण की जय म्हणत आहे तुम्ही. आमच्या तो सर्वांचं उत्तर आहे. हरिहरा नाही भेद नाही करू नये वाद, एका एकाचे टाई गोड साखरेच्या पायी. तुका म्हणे नाड एक विलांटीची आड. काय तुका म्हणे एकची अंग नाही का? हरी आणि हरा नाही भेद. भेद नका मानू. जो भेद मानत असेल, फरक करत असेल, घोर नरकाला जाऊन पडतो तो. म्हणून हरी हरा नाही भेद नाही करू नये वाद, एक एकाचे ठाई गोड साखरेच्या पायी नाही का? तुका म्हणे नाड एक विलांटीची आड. काय आड आहे? हरीवरची विलांटी काढा, हरावर टाका. काय होत? नाही जमलं, जमणारही नाही. प्रौढ शिक्षण होते ना तुमच्यासाठी, नव्हते का? बंद झाले. हरीवरची विलांटी काढली ना हरावर टाकली तर इकडे काय राहते तिकडे काय होते? म्हणून हरी हरा नाही भेद. कारण इकडची फक्त एक विलांटी आड आहे, भेद नाही त्यामध्ये काही. म्हणून शिव भगवान बोला का हरी कृष्ण बोला म्हणून इकडे म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? हरे राम हरे राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे राम हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम
Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Jai Ho. हरे रामा, हरे रामा. हरे म्हणजे हरिहरा नाही का, महादेव. रामा नाही का, कृष्णा. हे एकच आहे, हे एकच आहेत, तिघेही एकच आहेत, एकमेकाचे आराध्य आहेत. म्हणून त्यामध्ये भेद मानू नका. जो कोणी भेद मानत असेल तो घोर रवरव नावाच्या नरकाला जातो. जो म्हणत असेल मी शिवजीची पूजा करत नाही, मी वैष्णव आहो, वैष्णव म्हणत असेल मी शिवजीची पूजा करत नाही, असं जर म्हणत असेल कोणी, घोर रवरव नावाच्या नरकात जातो. मी सांगत नाही, शास्त्र सांगतात, का संतही सांगतात. आताच म्हटलं हरिहरा नाही भेद, नाही करू नये वाद, एक एकाचे ठाई, गोड साखरेच्या पायी. गोड आहे ते आपापल्या ठिकाणी. म्हणून त्यामधून जे विंध्याचल पर्वत आहे तो विनम्र झाला, नम्र झाला भूता, त्याने कोंदिले अनंता. भगवंताला नाही का शरण गेला आणि त्यामधून ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग निर्माण झालं विंध्याचल पर्वताच्या पायथ्याशी. विंध्याचल पर्वताच्या पायथ्याशी असल्यामुळं त्याला खूप महत्व आलं, त्याचं नाव जोडलं त्याला. म्हणून अशा कथा आहेत यामध्ये नाही का. समोर भरपूर कथा आहेत. आपल्याला गणेशजीचं अवतरण व्हायचं आहे. गणेशजी कसे निर्माण झाले बघा. कसे निर्माण झाले. शिवजीनं त्यांचं शिर का उडवलं, कारण काय होतं, काय कारण होतं म्हणून गणेशजीचं शिर उडवलं. कोणाचं शिर लावलं, हत्याचंच का लावलं, दुसरं शिर नव्हतं का, नाही का. विष्णूजीलाच का पाठवलं. अशा अनंत प्रकार आहेत, प्रश्न आहेत, त्याचे उत्तर आज मिळणार आहेत.